गोशाळेतून गाईला हंबरडा फोडल्याचा आवाज अर्जुनाला ऐकायला मिळाला. रात्र झालेली होती. अर्जुन उठला. मी सांगितलं परवा, प्रत्येक गोष्टी जिथं ठेवायच्या तिथंच ठेवल्या जात होत्या. व्यवस्थापन, हास्यागार, क्रोधागार, अन्नागार, शयनागार, तसं शस्त्रागार. शस्त्रागारामध्ये शस्त्र होते आणि कोणत्या तरी वाघाने सिंहाने गाईला पकडलं असलं पाहिजे म्हणून आपण किमान भाला तरी हातात घ्यावा, तलवार तरी हातात घ्यावी म्हणून अर्जुन निघालाय शस्त्रागारामध्ये. आता शस्त्रागारामध्ये शस्त्र ठेवायची जागा आहे, तिथे धर्मराजाने कशाला जायचं? रात्रीच्या वेळेला द्रौपदी बरोबर कशाला? अर्जुन ती तलवार घ्यायला तिथे आला आणि त्यांचा तिथला एकांत त्याला पाहायला मिळाला. तरी ते गेला काय, बागाला सिंहाला मारायचं ते मारलं, त्या वासराला वाचवलं, त्या गाईला वाचवलं. पण प्रामाणिक होता. दुसऱ्या दिवशी गुरुजीला नमस्कार केला. गुरुजी, माझ्याकडून असं पाप होत. किती क्षुल्लक आहे. आपण टीव्हीवर काय काय पाहतो,